निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा। तरी निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजया, परी जोडिले भोगावया विपाय होय। आज एक महान पर्व काळ आहे बरं का। गावांचं कौतुक करावं तितकं मला थोडं वाटतं सरपंच साहेब। आता इथपर्यंत भक्ती प्रेमामध्ये रंगल असं मला वाटत नव्हतं। शाशंकित होतो मी 20 वर्षांच्या खाली। माफी मागून बोलतो प्रत्येक शब्द। आज मी किती जरी कौतुक केलं या गावचं तरी मला कमीच वाटतं। संप्रदायाला नितांत तुम्ही जीवन वाहिलात बरं का। बऱ्याच कालावधीमध्ये तुम्ही रामायणामध्ये रंगून गेलात आणि त्याच्यानंतर सप्ताह करावी अशी आमची इच्छा होती। पण तो एक असा योग उचलला गेल्या वर्षी 23 मध्ये। यात निळोबारेंचं पुण्यस्मरण आलं, याच्यामध्ये महाशिवरात्रीचा पर्व काळ आला, याच्यामध्ये एकादशी द्वादशी आली। असे 2 ते 3 महापर्व याच्यामध्ये घेतलात आणि या पर्वणीवर तुम्ही या नाम सप्ताहाला आरंभ केलात। भगवान असंच हा सप्ताह चंद्र सूर्य असेपर्यंत टिकावं एवढी भावना मी भगवतचरणी व्यक्त करतो। आणि आज हा सप्त्यातला 5वा दिवस तुम्ही माझ्यासारख्या वेड्या बागड्याला खूप प्रेम लावलात आणि इथपर्यंत 20 वर्षापर्यंत घेऊन आलात बरं का। अगोदरी असं मला इथून एक 3-4 वेळेस निमंत्रण आलं होतं महाराज, शक्तीसाठी रामायणासाठी। मला इथे फारसा परिचय नव्हता। आमचे काही घोगरे परिवार तिथं बोंबळीला असल्यामुळे आमचे तात्यारावजी मामा म्हणायचे, महाराज ही तारीख रिकामी आहे कारण ती नेमकी माझी कुठेतरी गेलेली असायची। मग ते मी नेहमी मला म्हणायचे, महाराज आमची इच्छा आहे पण तुम्ही आम्हाला तारीखच देत नाही। आणि मी एकदा शब्द दिलो की माझा आज तागायत भगवंतानी शब्द खोटा नाही होऊ दिला, मी शब्दाला पालन करतो। याच्यासाठी सुद्धा तुमचे सदैव आशीर्वाद माझ्या पाठीशी असावं एवढंच भगवतचरणी मागतो मी। याच्यापेक्षा मी काहीच मागत नाही आहे। आणि मग तो योग असा घडून आला, योगायोगच। माझी सुरुवात अशी झाली की आम्हाला रामकृष्ण पांचाळणी इथल्या पांचाळच्या कार्यक्रमाला आणलं। माझा पहिला टप्पा इथला। आता बोलत असताना मी बोलूनच जातो, काही शब्द माफी मागून बोलतो, मी टाकून नाही बोलणार कोणाला। तिथे कीर्तन चालू असताना आमचे आदरणीय आता जे नितांत माझ्यावर प्रेम करतात ते आमचे विठ्ठलरावजी बिरादार ते नशेत आले। आता आमचे 1-2 मित्रमंडळ म्हणायला लागले ते काहीतरी महाराजाला वाकडं बोलतील हो, त्यांना पकडा। आता आठवते की नाही बघा, म्हणलं असं नाहीये। वारकऱ्यांचं तत्वच आहे, जे का रंजले गांजले त्याशी जो म्हणे आपुले, ते नेमानी त्यांच्यासाठीच हा संप्रदाय आहे, येऊ दे त्यांना। आणि मग ते कीर्तन संपल्यानंतर दर्शनाला आले आणि ते पाहिलं गच्च मिठी मारल्यानंतर मी नेमकं सांगितलं त्यांना, तुम्हाला नेमकं काय हवंय। ऐकत असाल तर सांगेन महाराज, माझी एक इच्छा आहे, मला असंच लोटालोटी करतात बघा म्हटले, या लोटालोटीपासून मला दूर व्हावं असं वाटतंय। कौतुक वाटलं मला, काळजी करू नका भगवान तोही प्रसंग आणेल। त्याने एक अशी भावना व्यक्त केली, मी बोर मारलेलं आहे आणि मला वास्तुशांतीच्या निमित्ताने नामचिंतन सोहळा ठेवायचे, तुम्ही याल की माझ्या कीर्तनाला। हे सगळं नशेतलं बोलणं होतं बरं का। मी म्हणलं अवश्य येईन, काळजी करू नका, आमचं तेच काम आहे, करणे आम्हा ह्याची कामन बीज वाढवणे नाम। तो दिवसही ठरला, इथे मंडपही होता, मी पहिला आलेला दिवस। पण कीर्तनाची तयारी झाली नव्हती, स्वयंपाकाची तयारी झाली नव्हती। त्या दिवशी मी वापस चलत गेलो, इथलं नियोजन न लागल्यामुळे त्यांनी पुन्हा थोडंसं अधिक एक गोढोर माल घेतला आणि ते माझ्या समोरच आले नाहीत। म्हटलं तर काय तोंड दाखवायचं, आपण बुवाला बोलवलं, ते गावापासून चलत येण्याचाच योग होता माऊली महाराज त्यावेळेस। ते मला म्हणायला लागले, महाराज मग कधी करायचं? म्हणलं उद्याला करूत। म्हणलं एकदा बुवा हापटी खाऊन गेला की पुन्हा नाही येणार म्हटले। म्हणलं मी येणार म्हटलं। दुसराही दिवस तसाच उगवला। दुसऱ्याही दिवशी काही झालं नव्हतं।
पण ते एवढे कन्फ्यूज झाले, आता मात्र ते येणार नाहीत. म्हणलं काळजी करू नका, अजून येईन. दोनदा परत गेलं. स्टोरी सांगतोय माझ्या जीवनातली इथली. मग तो कार्यक्रम ठरला नेमानी, बहुतेक शनिवारीच झाला होता असं मला वाटतं. असाच मंडप होता. सर्वस्व गाव जेवण केलं त्यांनी. मग कीर्तनांच्या स्वरूपामध्ये भव्य दिव्य कार्यक्रम केला. मला हे आनंद वाटला. शेवटच्या टोकाला कीर्तन झाल्यानंतर मी बऱ्याच माझ्या वारकऱ्यांना उठू नाही दिलो होतो. थांबा म्हटलं, उठू नका, आपल्याला काहीतरी दक्षिणा मागवायचे बिरादार साहेबांना. ते मला म्हणायला लागले झुकत झुकत येऊन, महाराज काय द्यायचं तुम्हाला? मी मागणी मागितली त्यांच्याकडे. तुमचं जीवन ज्या बाईने आज तागायत उद्ध्वस्त केलं, तेवढी बाई तुम्ही माझ्या वटीत टाका. जिने तुमचं जीवन उद्ध्वस्त केलं, जे मोठ्या मोठ्याला तळाम हाताळाला नेते, तेवढी माझ्याकडे द्या. ते मला थोडं विनोदाने म्हणायला लागले, मग तिला नेऊन तुम्ही काय कराल? माझा वारकरी वर्गही शाशंकित झाला. म्हटलं महाराज त्यांना दारूची बाटली मागतात? म्हटलं नाहीये, मी त्या मांजरीला प्रार्थना करेन. म्हटलं हे गंगा माते, जलस्वरूपामध्ये वेगळ्या रूपात तू ज्यांच्याकडे जाऊन ज्यांच्या जीवनांचा विनाश करण्याचा रस्ता दाखवले ना, आता या दारूला तू सामावून घे, त्यांच्या जीवनात पुन्हा नको जाऊ दे. सांगेन मी त्या गंगा मातेला. आणि त्या दिवशी खरंच त्यांनी स्पर्श केला पायाशी आणि सांगितलं, महाराज मी इथून नाही दारू पिणार. आणि खरंच दारू सोडली. शब्दातून मी काय देऊ त्यांना? एवढी जबाबदारी पालन केली त्यांनी. आज तागत काळांची गरज आहे. सगळ्यांनी निर्व्यसनी जीवन जगा बरं का. हा सप्ताह रामायण, भागवत, हरिकथा, सत्संग जो चालतो ना, हे केवळ समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं साधन आहे. हा मार्ग आहे आणि याच मार्गाने आपण जायचं. आता सारा तरुण एकत्र आला, मला आनंद वाटतो. गेल्या वर्षी बऱ्याच माझ्या तरुणांनी तुळशीहार स्वीकारलेला आहे. तर काही त्यातून एखादी यदा कदाचित रामकृष्ण हरी 5-4 लेकरांनी काढले असतील, तरी मी त्यांना क्षमा मागतो. त्याने यावर्षी अजून घालायचे आहेत मनोजी महाराज. काळाची गरज आहे. होतात लेकरांच्या चुका झाल्या म्हणजे त्याला फटकावून बाजूला लावायचं नसतं. करोनी सायास शिकविती, ये नेमानी त्याला जवळ घ्या. प्रत्येक तरुणांना मी ओवी सोडून बोलायला लागलोय बरं का. प्रत्येक तरुणांना माझी आग्रहांची विनंती आहे. माणूस नावांचा वर्ग रामकृष्ण हरी प्रगती पदावर पोहोचलोय असं वाटतंय का आपल्याला? मला तरी नाही वाटत. नाही वाटत मला. देईन मी उत्तर त्याचं तुम्हाला. प्रत्येक तरुणाला अशी विनंती आहे, प्रत्येक माझा तरुण निर्व्यसनी जीवन जगला पाहिजे. हे मग भाग्य देशांचं उजळून निघेल, मानवी जीवनांचं भाग्य उजळून निघेल. आणि जमण्यासारखं आहे सगळ्याला जीवनामध्ये. काय जमत नाही जीवनामध्ये ना, ते वस्तू अनावश्यक नाहीये. गुटखा असेल, तंबाखू असेल, सुपारी असेल, सिगारेट असेल, मद्यपान असेल, हे घातक आहे जीवनामध्ये. त्याच्यानंतर जे हे असेल, गुरुचरित्र असेल, हे घातक आहे जीवनामध्ये. याच्यापासून आपण दूर असलो पाहिजे. एवढ्यासाठीच हा परमार्थ आहे. पण मनोज महाराज चटकदार जी पदार्थ चमकतात नाही, ते सुरुवातीला गोड लागतात आणि त्याचा परिणाम मात्र कडू होतो बरं का. आता पहिल्यांदा जे कडू वाटतं त्याचे परिणाम गोड असतात. आणि ज्याचे परिणाम गोड असतात ते सत्य असतं, पण सत्य पहिल्यांदा कटू असतं. हा महत्वाचा मुद्दा आहे. कटू असलं तरी थोडा थोडा त्याचा परिणाम बिंबत गेला की जणू काय मग आपलं जीवन उज्ज्वल्य होतं. एवढ्यासाठी हा संप्रदाय आहे. तरुण पोरांना मी अजून विनंती करतो,
माझ्या तरुण मित्रांनी एक एक आपला तरुण निर्वेशनी केला पाहिजे. एवढी मदत कराल का आम्हाला संप्रदायाला तुम्ही? प्रत्येक तरुणाने एक तरुण आपल्या हातात घ्यायचा, सांभाळायचं, त्याला शर्यत घालायची 1000-2000 हजारांची आणि त्याला जिंकायचं. एक 4-6 महिने त्याला सांभाळलात, तो नशेच्या व्यसनांच्या जवळ नाही जाणार. एवढं करा, ही काळांची गरज आहे आणि त्यात आपलंही भाग्य आहे. सध्या मला असं वाटतंय माणूस नावाचा वर्ग माणसांचं खूप वाटोळं करायला लागलेलं आहे. मी इथलं नाही सांगत महाराज, दिलीप महाराज, मी कर्नाटकमध्ये जास्त राहतो. माणूस माणसापासून आपला काही स्वार्थ साध्य होईल म्हणून त्याला व्यसनांचे अधीन करायला लागलेली माणसं बरीच सापडतात आपल्याला. मी तशाही माणसाला विनंती करतो, मी पाहिले, अनुभवले तशी माणसं स्वतःची पदरची देऊन तरुण पोडं बिघडवण्याचा प्रयत्न बरीच चांगली माणसं करतात. कारण त्याचा मुलगा बिघडला ना, तो एकटाच आहे, तो बाबा कावेल, त्याचा कावल्यानंतर 2 एकर विकेल आणि ती 2 एकर आपल्याला घेता येईल. या तत्वातली माणसं मी हजारो पारखली, हजारो. याच्यावर सावध राहा. होत असेल तर आपल्याकडून कोणाचं तरी चांगलं करा, वाईट करण्याची भावना सुद्धा अंतःकरणात आणू नका. मी ओवीच या मुद्द्यावर बोलण्याकरता घेतलेली आहे. आणि सारा माझा तरुण बांधव हा निर्वेशनी बनलेला गुरदाळ, खरबवाडी, पेटेवाडी, अजून पुन्हा मी प्रयत्न करतो, पुन्हा मी तुमच्याकडे मागणी करतो. सातत्याने मला फक्त प्रेम देत जा, एवढंच मागेन मी तुमच्याकडे. 10-5 मुलं प्रतिवर्षी निर्वेशनी जीवन जगायला लागले. त्यांच्या परिवारांचे, त्यांच्या कुटुंबाचे आशीर्वाद हेच मला दक्षिणा पोचली महाराज. आजही म्हणतात मी 4 राज्यामध्ये जातो. महाराज आपलं पाकिटचं कसं आहे म्हणतात, वातावरण निर्माण केलं काही यूट्यूबवाल्यावरले नाही. आता माझं सुद्धा तेच व्हायला लागलं ना. आता हे जातो दुसरीकडे, पण जो भगवान माझ्याकडून बोलून घेतोय ना, ती जबाबदारी पालन करण्याचं सामर्थ्य सुद्धा त्यांनी माझ्याकडे दिले. हे एवढंच माझं भाग्य आहे. म्हणतो बाबा सहकार्य म्हणून मी तुम्हाला करू शकेन, दक्षिणा किंवा पाकिट याची अपेक्षा करून मी कधीच आयुष्यभरात जाणार नाहीये. हे गादीवर बसून सांगतो. हे जाता येता दुसरीकडे काळांची गरज आहे. मी प्रत्येक माझ्या तरुणांना विनंती करतो, अजून संप्रदायाचं चित्र वाढायला लागलं, पण संप्रदायातलं चारित्र्य ज्या दिवशी वाढेल त्या दिवशी माझा भारत देश महान ठरेल. चित्रावर अवलंबून प्रगती नाहीये, चारित्र्यावर अवलंबून प्रगती. काय वाटतं बघा अच्युत महाराज, चित्र खूप मोठं घडायला लागलं. आता प्रत्येक बुवांची कदर अशी व्हायला लागली. मनोजी महाराज, बुवा मोठा केवड्याचा होता, रात्रीचा बुवा होते की नाही अच्युत महाराज, अनंत महाराज. ही किमतीवर, त्याच्या आचरणावर आहे की त्याच्या दक्षिणेवर आहे हे मला नाही कळत. त्यानं 30-32 लाखांच्या गाड्या तुम्हीच घेऊन दिल्या, तुम्हीच घेऊन दिल्या. मी बोलतो याच्यावरून, हे माझ्या कीर्तनकारांनी कमी केलं पाहिजे. आयाचित व्रताचा स्वीकार करा. जे तुम्हाला न मागता येते, संभावना म्हणून येते, तेवढाचा स्वीकार करा. दक्षिणेची अपेक्षा करू नका. ती काळांची गरज आहे. भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं जीवन वाहिलं बरंच धर्मवीरांनी, आणि भाग्य आपल्याला प्राप्त करून दिलं महाराज. नाही तर आपण काही हे केलं असतो का? कदाचित हाच जर पाकिस्तान बनला असता, हाच जर इंग्लंड बनला असता, काय केलं असतं आपण? वाटतं ना आपण आम्ही संप्रदायातील लोक संस्कृती चालवतो, आमचं श्रेय खूप आहे. नाहीये. ज्यांनी आपल्या जीवनांचं बलिदान दिलं आणि आम्हाला इथं बसून बोलायची गादी प्राप्त करून दिली, हे भाग्य जे आम्हाला लाभलंय ना, त्या माझ्या धर्मवीरासाठी. सांगा केवढा त्याग केला ज्यांनी जीवनामध्ये. आम्हाला बुवा लोकाला कळलं पाहिजे, बुवा लोकांना. मी आता हे तुम्हाला नाही सांगत. कधी कधी माझ्या तरुण पिढीला असं वाटतं, एखादा चटकदार अभंग सोडून, लाईन सोडून, ओवी सोडून बोलणारा कीर्तनकार आवडतो. त्या कीर्तनकाराला सुद्धा माझी विनंती आहे, गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, जो मुद्दा पुढे तुम्ही घेतलेला आहे ना, त्या मुद्द्यावर बोला. रांग लाईन बोलू नका, ती धोक्याची असते.
पण काही काही महाराज आम्हाला सुद्धा म्हणायला लागले, महाराज जे विकतं तेच द्यावं लागतं. माफी मागून पुन्हा बोलतो, दारू अधिक विकायला लागली म्हणजे दारू द्यायची नसते, दारू पिणाऱ्याला पाया पडून त्याच्यापासून दूर करायचं असतं. देऊ नका चटकदार. काही महाराजांचं असं वातावरण झालं, तुम्हाला तारीख बुकिंग करायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला त्यांची फी त्यांच्या खात्याला भरावी लागेल. मॅसेज पडल्यानंतर महाराज घर सोडतो. तो नंबर 1चा लुच्चे आहे, जाऊ द्या नाही चौकड जाईल. झालंय आमचं आता 65 गाठलोय मी. हे पोटतिडकीनं बोलतोय मी, कळकळीनं बोलतोय. किती दिवस दारिद्र्यात राहणार तुम्ही? मिळालेलं भाग्य आहे, समाजाला व्यवस्थित कळवून द्या. तुम्हाला भगवंतानी विद्वत्ता दिली, तुम्हाला गाथा कळतो, ज्ञानेश्वरी कळते, गीता कळते. व्यापार म्हणून तिचा धंदा करू नका. हे वैयक्तिक मत आहे माझं, पाया पडून सांगतो प्रत्येकाला. याच्यामध्ये जर काही फिल्मी मजल मारली काही कीर्तनकाराची, त्या कीर्तनकाराला सुद्धा मी पाया पडून सांगतो की बाबा एवढं जग बिघडवू नको. चटकदार हे पहिल्यांदा आवडतं. एक राखेलचा थेंब एक चांगल्या 20 किलो तुपाच्या डब्यांचा नायनाट करतो. एक असला जर घार कीर्तनकार तुम्ही लाख रुपये देऊन आणलात तर सगळं मातीत घालतो. कोण्याही लुच्च्याला मोबाईलवर किंवा त्याच्या खात्यावर पैसे टाकून त्याची तारीख घेऊ नका. सांभाळा थोडंसं संस्कृतीला. आणि त्या कीर्तनकाराला सुद्धा मी विनंती करतो की फी बोलून येऊ नका. चला आता घेतलेल्या ओवीकडे वळू. हे बोलण्याची गरज आहे म्हणून मी थोडं ओवींच्या अगोदर बोललो. इथे ज्ञानोबाराय बोलतात, कृष्ण परमात्म्याचा आणि अर्जुनांचा संवाद आहे. महाराज संवाद आहे, तिथं प्रेम आहे. संवाद एकतरी गुरु शिष्यामध्ये चालतो, संवाद चालतो आई बाळामध्ये चालतो, संवाद चालतो संत समाजामध्ये चालतो, वाद चालतो. प्रतिवादी दोन एकत्र जमले तर वादविवाद होतो. संवादातून काही आगळं वेगळं आपल्याला प्रेम पाहायला मिळतं. हा इथे देवभक्तांचं प्रेम आहे आणि देवभक्तांच्या प्रेमामध्ये हे देवभक्तांचं बोलणं आहे आणि त्यांचं चिंतन ज्ञानोबारायांनी मांडलेलं आहे. अध्याय 18 ववी 1475 क्रमांकाची आहे आणि ती आज आपण प्रवचन रूपी सेवेला घेतलेली आहे. इथे ज्ञानोबाराय बोलतात, प्रत्येकाला जीवनामध्ये भाग्य आवडतं. हे अर्जुनाने केलेला उल्लेख आहे भगवंताकडे. म्हणलं भगवान, प्रत्येक माणूस श्रीमंतीच्या शोधार्थ आहे. आज श्रीमंतीच्या, कोणालाही आपल्याकडे दारिद्र्य यावं असं वाटत नाही महाराज. आता आम्हाला महाराजालाच जर दारिद्र्यात राहावं वाटत नसेल तर समाजाचं काय? सर्वसामान्याला जे बोध करतायत समाजासाठी, त्यांना वाटतंय आम्ही ध्येय जिजवतो, सांगतायत 1000 किलोमीटर अंतर काटून आलोय, इथून 1200 किलोमीटर जायचंय, निघाल्या निघाल्या हा जो म्हणतोय तो समाजाच्या हितासाठी जातोय मला नाही वाटत. तो श्रीमंत होण्याच्या अपेक्षेने जातोय, भाग्यवान होण्याच्या अपेक्षेने जातोय. परमार्थाचं भाग्य त्याला कमावायचं नाहीये, त्याला लौकिक
कारण गाथ्यातच वाचलं, माथ्यात नेलं आणि वाचेतून तुमच्याकडे वर्षाव केला, याच्यापेक्षा काहीच नाही झालं. जसं एखाद्या विहिरीतलं पाणी नळाच्या द्वारे आलं, नळांच्या द्वारे प्रत्येकाच्या दारात आलं, असंच आहे. पण पाणी टाकीचं स्वातंत्र्य नाही, ते विहिरीतलं आहे. एक तुम्हाला भगवंतानी स्वातंत्र्य दिलं, ज्यांनी तुम्हाला पहिल्यांदा स्वातंत्र्य मानवाचा ध्येय दिला. हे सगळ्यात मोठं भाग्य मिळालं आपल्याला, सगळ्यात. याच्यापेक्षा पलीकडे भाग्यच कोणतं नाही महाराज. संतालाच कळालं तेवढं. मी निदान या शब्दावर बोलतोय, तरी निदान जोडावया. निदान म्हणजे आपल्याला भाग्यवानच व्हायचंय ना. प्रत्येकाला वाटतं 1 रुपया भरावा, 1 कोटीची लॅटरी लागावी. प्रत्येकाला वाटतं 1 बॅग सोयाबीनची पेरावी, 25 क्विंटलचा उतार यावा, भाव 8,000चा लागावं, पण 4,500 येऊन बसला, काय करावं हे वाटतं की नाही. प्रत्येकाला भाग्य आवडतं, पण एकच भाग्य भगवंताने आपल्याला स्वातंत्र्य दिलं, विनामूल्य दिलं. त्याचं टॅक्स सुद्धा नाही घेतलं आणि त्याची आठवण सुद्धा आम्ही करत नाही. आपल्याला हे एवढं भांडवल कुणी दिलं? मुद्दल दिलेलं आहे हो. जेने देह दिला हा दान, दानपत्र देऊन टाकलं. हे सगळ्यात मोठं निदान आहे. हे फक्त संताला कळालं. बाकी बरेच देह तुम्हा आम्हाला मिळाले, पण मानवी देह हे बहुतेक जन्माच्या अंती 183 यवणी 99,999 एवढ्या यवनी शिंगल नाही भटकल्या. शिंगल नाहीये दादा. एक यवनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. एका यवनीमध्ये 1 कोटी फेरे घेतलो आणि मग हा आपल्याला नरदेह प्राप्त झाला. आणि मग बहुता दिवसाच्या नंतर हा मिळालेला देह संत महात्म्याला वाटलं, काय माझं भाग्य देवा, एवढा दूरचा प्रवास करत आलो, पण आत्ता मला भगवंतानी योग्य दशेला आणलं. तुका बरे स्वतः बोलतात, लांबून आलोय दादा मी, दुरूनही आलो मी गा. एवढ्या ठेचा खात आलोय मी दुरून. एवढा दुर्भाग्य होतो. आपलं दुर्दैव कुठं होतं? आपलं दारिद्र्य कोणतं होतं? प्रपंचातलं दारिद्र्य मानू नका तुम्ही. पोशिंदा जगांचा तो एकच आहे. तुकोबाराय बोलतात, दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावया यथवरी होते हिची कारण. आता कोणतं कारण आहे? अनेकदा जन्मत मरत आलो, अनेकदा गर्भ यातना भोगत आलो, अनेकदा मान अपमानांच्या पारतंत्र्यांच्या ठेसा सहन करत आलो हो. एवढ्या बांधवडीमध्ये आपण दुःख भोगत भोगत दुःखाशिवाय काहीच नव्हतं आणि इथपर्यंत आलो. म्हणून तुकोबाराय बोलतात, यावया येथवरी होते ह्याची कारण. खरंच मी आज कारणापर्यंत पोहोचलो, कार्यापर्यंत नाहीये. तो कारण असलेला पहिला मला मोक्ष प्राप्तीसाठी नरदेह भगवंतानी दिला. कळलं मला. याच नरदेहाच्या सान्निध्याला संत महात्म्याने याच्याच प्राप्तीला गठुड असं म्हटलं, निधान असं म्हटलं. नरदेह निधान लादले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची उमणती तरी ते देवाची होती. जमताना या जीवनामध्ये देव हो म्हटलं तर देव बी होतं, माणूस म्हणून जगावं म्हटलं तर माणूस बी राहतं, आणि सैतान व्हावं म्हटलं तरी दिलीप महाराज सैतान बी होतं. सगळी प्राप्ती या योनीमध्ये आहे की आपल्याला. मग सांगा भगवंताने आपल्याला कोणतं कमी दिलं? म्हणून नेहमी नेहमी माणसानं असं समजायचं, भगवंताने आपल्याला नरदेह दिला म्हणजे हे आपल्याला निधान लादलं आपल्या हाताला. नरदेह निधान लादले हाती. तरी भगवान म्हणतात इथे नरदेह प्राप्तीसाठी सुद्धा तुम्हाला देवाने दिलाय बरोबर आहे, पण पचवता आला तर बरं, कळाला तर बरं. आणि नाही कळाला तर कितीतरी माणसं म्हणून जन्माला येतात, पण माणसं म्हणून नाही जगतात. होतं ना असं. हे दुर्भाग्य आहे. म्हणून इथे ज्ञानोबारे बोलतात, भगवंताला अर्जुनाने विचारलं, भगवान सांगा, प्रत्येकाला भाग्य आवडतं. पहिल्यांदा मानवी शरीर मिळाल्यानंतर याला भाग्य समजा. दुसरी गोष्ट, मानवी योनीला मिळालेलं सुरक्षित आयुष्य तेवढं जगता आलं तरी भाग्य म्हणा. आणि याच्याच सानिध्यामध्ये तुम्हाला निर्व्यसनी जगायला मिळालं
त्यात तुम्हाला आनंद उत्पन्न झाला तर त्याच्यापेक्षा कोणतं भाग्य आहे? तो खरा परमार्थ आहे तुमच्या जीवनातला. निर्व्यसन जीवन जगणं ही जीवनातला खरा परमार्थ आहे. निर्व्यसनी जीवन जगणारा माणूस प्रत्येकाच्या जीवनासाठी काहीतरी धडपड करतो. 10-5 माणसं सुधारायला बघतो, आपण सुधरून राहतो. लोकांचे आघात आपल्यावर आले तरी त्याच्यावर निर्व्यसनी माणसामध्ये एक सहनशीलता असते. कदाचित कोणी एखादं टाकून जरी बोललं, अरे बोलला असेल रे, कळत नाही त्याला आपणच समजून घ्यायचं. हा संयम असतो त्याच्यामध्ये. जगत जा, भाग्यवान आहेत तुम्ही. येथे ज्ञानोबाराय बोलतात, आता हे भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि इथून आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं आहे या आयुष्यामध्ये. पण भगवान बोलतात, जोडीले भोगावया विपाय होय. विपाय म्हणजे मिळतं, भाग्याने मिळालं. प्रपंचातल्या भाग्याचा बदल करू शकत नाही आपण, पण परमार्थातल्या भाग्यांचा बदल करू शकतो. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगून टाकलं, भगवंतानी सगळ्यांना परमार्थासाठी सारखा अधिकार दिला, पण प्रपंचातल्या सत्तेसाठी सगळ्यांना सारखा अधिकार नाहीये. महाराज, प्रत्येकाला श्रीमंत व्हावा असं वाटलं तर प्रत्येक माणूस सारखा श्रीमंत होतो शक्य नाहीये. एकाच आईच्या पोटी जन्मलेले 2 भावंड असतील, एकाचं कोळशाचं दुकान असतं आणि एकाचं सोन्याचं दुकान असतं. एकाचे दिवसभरचे हात काळे होतात, कपडे काळे होतात, कपड्याला साबण लावून धुण्यापुरते सुद्धा त्याच्याकडे पैसे येत नसतात. आणि सोन्याच्या दुकानात राहणारा जो एखादा भाऊ असतो ना, त्याला पैसे मोजता मोजता जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही, एवढे पैसे त्याच्याकडे जमतात. दोन्ही एकाच आईचे. पण हे भाग्य असं का बदललं ज्याचं, त्याला ज्ञानोबारे सांगतात, बाबा हे तुमचं आजचं नाहीये. तुम्ही मागच्या जन्मामध्ये काय कर्मकांड केलात, मागच्या जन्मामध्ये काय शिदुरी कमावलात, त्या शिदुरीवर मिळणारं हे तुमचं आहे. भाग्य आहे दुर्भाग्य. ज्ञानोबारे बोलतात ना, आपला जन्म ज्या दिवशी झाला ना त्या दिवशीपासून 5व्या दिवसाला 5वे असं म्हणतात. आता जुना काळ आहे, आपले जन्म दवाखान्यात व्हायला लागले. आनंद महाराज, आता तिथं कोण दिवा लावेल, 5वी बी दवाखान्यातच होते. कालमान विचित्र आहे दादा. आता हे सगळा ईश्वरी कोप आहे, काहीतरी आपलंच पाप म्हणावं. पण ज्ञानोबाराय बोलतात, 7व्या 5व्या दिवशी आपलं भविष्य लिहायसाठी तिला चित्रगुप्त पाठवत असतो. जा त्याचा मार्क मेमो असा आहे आणि त्याच्या कपाळावर रेखाट. आपलं भाकीत ती लिहिते त्या दिवशी मनोज महाराज, त्याच्यात बदल करता येत नाही. प्रत्येक माणसाला ज्ञानोबाराय पुराव्याने सांगतात, प्रत्येक माणसाला आपण सुंदर असावं असं वाटतं. सुंदर प्रत्येक माणसाला वाटतं आपण श्रीमंत असावं, पण तेही आपल्या हातात नाही. ज्ञानोबाराय बोलतात, काल लाटीचे लिहिले न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. प्रत्येकाला आपल्याला असं वाटतं आपण गोर गोमटा असावं, त्याच्यापेक्षा रंग आपला फिका नको असं वाटतं ना, पण हे आपल्या हातातलं नाहीये. सटवीने टाकलेला लिख आहे, त्याच्यात आपल्याला बदल करता येत नाही. बदल इकडे करता येतो परमार्थात. तुम्ही कुठल्याही जरी कुळामध्ये जन्माला आलात, परमार्थिक भाग्य जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर परमार्थिक भाग्याची जोड तुम्हाला प्राप्त करून घेता येते. ते भाग्य तुम्हाला प्राप्त करून घेता येतं. या मानवी योनीमध्ये भगवंतांनी त्याच्यासाठी स्वातंत्र्य दिलं. व्यावहारिक सत्तेमध्ये जर विचार करायला लागलात तर सगळ्याला खासदार आमदार होता येत नाही. गावाला एकच सरपंच लागतात. 9 मेंबर असतील, 13 असतील, 16 असतील, 16 सरपंच होत नाहीत दिलीप महाराज. ज्यांचा अदृष्ट आहे, पैसे देऊन का होत नाही, रिश्वत देऊन का होईना, माणसं पळून का होईना, पण सरपंच एकटाच होतो. काय हे बाकी जरी निमित्त असेल तर ज्यांचा अदृष्ट आहे हे बाकींच्या पळवाट आहेत. हे समजून घ्या प्रत्येकाने. मी याच्यावर भाग्यावर बोलतोय, पण एकटाच होणार. सगळे पंतप्रधान होत नसतात हो, सगळे श्रीमंत होत नसतात. सगळ्यांनी बंगले सारखे बांधावं असं म्हटलं तर सगळ्याला बंगले सारखे नसतात. प्रत्येकाला वाटतं आपल्याला निवारा चांगला असावा, आपल्याला फिरायला गाडी चांगली असावी. होतं कधी कधी आयुष्यभर काही माणसं झोपडीत मरतात, पण झोपडं घरावरलं उठत नाही.
पण ती माणसं जीवनामध्ये अशी श्रीमंती कमावतात काही माणसं, ती सगळ्यात मोठी श्रीमंती. मनोज महाराज आम्हाला एक कविता होती, महालातला माणूस सुद्धा दुःखी, महाल बांधेपर्यंत वाटतं दिलीप महाराज आपण सुखी आहोत, मुख्यमंत्री होईपर्यंत वाटतं आपण सुखी आहोत, पण तिथे गेल्यानंतर त्याही पदावर अत्यंत दुःख आहे. खूप अवघड आहे हो. आता तुम्हाला वाटत असेल विश्वात जरी मोदीचं नाव झालं, आज मोदी इतके भाग्यवान कोणीच नाही, एवढं विश्वात नाव आहे, विश्वात, भारतात नाही विश्वात. अथांग दुःख आहे महाराज त्यांच्या जीवनामध्ये, अथांग दुःख आहे. 24 तासाची तपश्चर्या आहे त्यांच्या जीवनामध्ये. ते जगांच्या कल्याणासाठी आहे, भारत देशांच्या कल्याणासाठी आहे. अथांग त्रास आहे, पण आपल्यालाही वाटतं की तसं पद आपल्यालाही मिळावं, मिळत नाहीये. प्रपंचातलं मी काय बोलून गेलो, सटवीने लिखा टाकला. ज्ञानोबाराय बोलतात, अन्नमान धन हे तो संचिता अधीन. एकाला 10 बंगले बांधता येतात, त्याचं संचित आहे. एकाला एक झोपडं सुद्धा दुरुस्त करता येत नाही, त्याचंही संचितच आहे. पण बंगल्याबद्दल सुद्धा एका कविकर्त्याने सुंदर कविता लिहिली, कारण झोपडीतला नाराज होता कामा नये. काय त्या कविकर्त्यांची बुद्धी असेल. झोपडीतल्याने कधीच आपल्याला दुर्दैवी समजायचं नाही, भाग्यवान म्हणून जीवन जगा. राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली. खरंच हो, दिलीप महाराज, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला चौकडून सिक्युरिटी असते, रिव्हॉल्वर लावून. तो आत झोपला तरी त्याला झोप लागत नाही. काय वाटतं बघा अनंत महाराज, गडगांची संपत्ती हो कदाचित. सोन्यांच्या मंचकावर झोपला असेल, पण दादा झोप नाही लागत त्याला. मग तो भाग्यवान ठरवता का दुर्दैवी ठरवता. तो कवी सांगतो, कविताकार, राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली. झोपडीतल्याला सांगते, पण ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. ज्यानं सुख मानावायचं असेल, समाधान मानावायचं असेल, झोपडीतला माणूस बिंदोक झोपतो की नाही. होय हो, त्याचा अनुभव मला आहे महाराज. आता काही माझे मित्र म्हणतात, चला हो कीर्तनाला येत नाही का, गाडी रिकामी निघाली आज, कोणी नाही माझ्यासोबत. होय, पण महाराज माझ्या घरीच कोणी नाही म्हणतात. मी कधी कधी आमच्या मालकीनलाही घेऊन येतो. आता माझ्या घरी कोण राहतं, अच्युत महाराज. झोपडी आहे माझ्याकडे, सरास लोक झोपडीवर धाड कधीच घालत नाहीत. म्हणतं काय मिळतं या झोपडीमध्ये, उभ्यानी यान आडव्यानी जा, काय हाती लागतं, त्याच्यात भाग्य माना. तो कवी सांगतो, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. कदाचित असंही भाग्य समजून चला दादा तुम्ही हो, आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. भगवंतानी या सृष्टींचं अंथरून दिलंय आपल्याला. या सृष्टीवर असा आराम झोपा, त्या निसर्गाकडे पहावरी. ज्याला झोपडी नाही ना, सुंदर कविता आहे दिलीप महाराज, आठवते माझ्या लहान वयातली. जे फुटपाथवर वगैरे पडतात नाही, झोपतात नाही, बेघर आहेत नाही, ज्यानं घरच नाही जीवनामध्ये, त्यांनी कधीच नाराज व्हायचं नाही हो. किती पटवलं त्यांनी, भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. केवढा मोठा मोका आहे, केवढं स्वातंत्र्य दिलं देवाने. अंतरण नसेल नसू द्या, सृष्टी आहे ना, आराम झोपा. म्हणलं भगवान केवढे मोठे रे उपकार, या पंचमहाभूतांचं शरीर मला तू कुठलाच मोबदला न घेता दिले, माझं भाग्य. मी या सृष्टीवर झोपतोय देवा, तू निर्माण केली सृष्टी माझ्यासाठी. हिने बिल सुद्धा मला नाही मागितले या सृष्टीनं. पडल्या पडल्या देवा माझी नजर वरी गेली, तू आकाश निर्माण केलं. मला काही नसलं तरी चालतं देवा, सृष्टींचं अंथुरण आहे. केवढी डिझायनर आहे देवा या पांघरुणाची. तुम्हाला पांघरेला म्हणून जे वस्त्र दिलं ना, यात तारे आहेत, चंद्र आहे, सूर्य आहे. हे किती चांगलं सुंदर वस्त्र देवा. हा आशय कोणी घ्यायचा महाराज, केशव महाराज.
फुटपाथवर झोपणाऱ्यासाठी हे भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. काय आनंद आहे त्याच्यामध्ये. बरं, झोपडीत कदाचित कधी कधी प्रसंग येतो आम्हाला बरं का, एखाद्या पुढाऱ्याकडे, एखाद्या खासदार साहेबाकडे, आमदार साहेबाकडे. आता आमचा महाराज म्हणून किती प्रेमातून जरी संबंध असला तर आम्हाला पेला विचारल्याशिवाय, वॉचमॅनकडून परवानगी घेतल्याशिवाय त्यांच्या बंगल्यात मला प्रवेश करता आला नाही. आत्तापर्यंतचे माझे हजारो पुरावे आहेत. मी कोणीही आमदारकडे, खासदारकडे, कुठल्या मंत्र्याकडे जरी गेलो, मी डायरेक्ट जाऊ शकतो, पण मला परवानगी नाही मिळत. असाल महाराज कोण तुम्ही, चौकशी करतात. दुर्भाग्य आहे ना तिथं. हे झोपडीतल्यासाठी प्रमाण पुढचं लागू होतं. महाराज आता झोपडीत धडधड एखादा माणूस आहेत का महाराज, परवानगी काढण्याची गरज नाही. येता तरी सुखे या. तुम्हाला एखाद्या खासदार, आमदारांच्या, मंत्र्यांच्या बंगल्यात जात असताना तुमची तपासणी होते कदाचित. काय नाही माहिती तुम्ही काय आणलात, कुठे बॉम्ब ठेवून आणलंय, तुम्ही कुठल्या भावनेतून आलंयत, तुमची चौकशी करून आत सोडलं जातं. आता सध्या मंदिरात सुद्धा सोडत असताना माणूस नावाचा प्राणी एवढा बिघडला, कुठे काय करेल, कोणाचं नुकसान करेल. मसनी ठेवल्या मनोज महाराज, बाजूने पोलीस थांबतात आणि आपण साईडने जायला जमत नाही. अनंत महाराज, तुझं पट्टा असतो ना ठेवलेली चौकट, त्यातून आपल्याला बाहेर प्रवास करावा लागतो. काही नसेल तर त्याचा आवाज येत नाही. मग तुमच्याकडे जर काही असेल, अडकीत वगैरे जरी असलं तर ते हुई 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 आवाज देतं, सावधान करतं. मग तुमचे खिशे चापले जातात. हे कुठे आहे? तो झोपडीतला माणूस म्हणतो येता तरी सुखे या. कोणाची तपासणी नाही केली जात हो. तुम्ही एवढे भाग्यवान आहे झोपडीत येणारे सुद्धा. कदाचित महालातून तुम्ही बाहेर चाललात, कदाचित एखाद्या राज बंगल्यातून बाहेर पडलात, एखाद्या गोडाऊन मधून जर बाहेर पडलात तुम्ही, कोणाला माहित, तुमची तपासणी होते चापाचापी. काय घेतलात का तिथून, नीट आलेल्या वाटेने जातेत का काय. पण झोपडीत नाही हो. जाता तरी सुखे जा, कोणावरी नको बोजा या झोपडीत माझ्या. हे भाग्य आहे आपल्या भारत देशांचं. एवढं भाग्य भगवंताने आपल्याला दिलं. या तत्वाने वागण्याचा प्रयत्न करा. नर शरीर मिळालं हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. आणि नर शरीराने तुम्हाला परमात्मा साध्य करता येतो, ही महत् भाग्यांची गोष्ट आहे. आणि नर शरीर मिळालं तर अनंत जन्म फिरत आलोय ना, मरत आलोय ना, त्याच्यावर चिरा घालता येतो. हे महत् भाग्य भगवंताने आपल्याला प्राप्त करून दिलं. ज्ञानोबराय बोलतात, शरीर बक्कळ मिळाले मनोज महाराज आपल्याला आज तागायत. भोग आपण खूप भोगत आलो महाराज. पण चारच भोगाला किंमत दिली शास्त्राने. कुठल्या येवणीमध्ये जरी तुम्ही आम्ही गेलो तर महाराज त्याच्यामध्ये आहार नावाचा भोग आपल्याकडे आहे, मैथून नावाचा भोग आपल्याकडे आहे, भय नावाची अवस्था आपल्याकडे आहे, निद्रा नावांचाही भोग अवस्था आपल्याकडे आहेच. हे चारही कुठल्या येवणीमध्ये जा, हे चारही भोग त्या प्रत्येक येवणीमध्ये आपल्यासाठी समान आहेत. पण भगवान बोलतात उद्धवाला, मनुष्य देहाचे ज्ञान अधिकची जाण उद्धवा. माणूस म्हणून जर जन्माला आला तर भगवंताने तुला स्वातंत्र्य ज्ञान दिलं आणि अनंत वेळा जन्मत आणि मरत आलात ना. आता थोडासा भोगात बदल कर. भोगी येवणी मानवाचे नाहीये, त्यागी येवणी मानवाचे. थोडं थोडं भोगातून त्यागाकडे जाण्याचं भाग्य प्राप्त करून घ्या. हे प्रत्येक मानवी जीवनामध्ये जमलं जातं. भोगासक्त माणसांचं पतन होतं आणि त्यागासक्त माणसांचं कल्याण होतं. जीवन आवश्यक भोग अवश्य भोगा. अवमर्याद भोगांच्या जर आरी गेलात तर तिथे सुद्धा तुम्हाला तो भोगच तुम्हाला पतनाकडे नेऊ शकतो. म्हणून मानवी जीवनामध्ये प्रत्येक विषयावर आपल्याला कंट्रोल ठेवता येतं. हे बहुतेक एवढं ओपन बोलत नाही, कळालं आता. बाकीच्या येवणीत ना भोगासाठी स्वातंत्र्य. आता इथून एखादा श्वान जायला लागला, त्या श्वानाने कसंही वागलं तरी चालतं मनोज महाराज. त्याला कोणी नाव ठेवतं? निकृष्ट दर्जाची येवणी येते, निकृष्ट दर्जाची येवणी. त्याला कुत्रा असं म्हटलं जातं, त्याला लजबंड असं म्हणलं जातं. कुठे त्याने काही क्रिया केली तर त्यावर बंधन कोणी घालत नाही रे, तो पशु आहे.
आता कदाचित एखादा श्वान आला समजून चालला, इथे हरिकथा चालू आहे आणि तो सहजच आला ना तेव्हा कुत्रा सुद्धा, बरोबर आहे, पण तो कुत्राच आहे. आता कदाचित लघुशंकेसारखं त्याने कर्मकांड करायला लागलं, त्याला देव कळत नाही, धर्म कळत नाही, कथा कळत नाही, तो स्वच्छा वगैरे सहज करायला लागला, तरी एखाद्या माणसाने त्याला दगड उचलला. त्या कुत्र्याचा काय दोष आहे? अरे अरे तेवढा मोठा दगड नको उचलू, अरे काय कळतं त्याला, असं माणूस म्हणतो की नाही, अरे कुत्रा आहे ते त्याला काय कळतं. माणसाला जर नाही कळत असेल माणूस म्हणून, तर कुत्र्याला काय कळेल. कारण कुठेही काही करायचं, मी कशावर बोलतो, स्वातंत्र्य कुत्र्याला आहे पण माणसाला पारतंत्र्य आहे. या साऱ्या जबाबदाऱ्या माणसाने पालन केल्या पाहिजे. एवढ्या जबाबदारीचं भाग्य घेऊन माणूस म्हणून हा जन्माला आला. पालन करा थोडंसं दादा. हे भाग्य आपल्याला पुन्हा पुन्हा मिळेल असं नाहीये. भगवंताकडे तो भाव तुम्ही धारण करा. आता आपला तो विषय थोडं त्या वैश्विक विषयात काढून परमात्मा विषयाकडे परिवर्तन करा विषयांचं थोडंसं, आणि याच जीवनामध्ये जमण्यासारखं आहे. आता महाराज बोलतात इथे, हे सगळ्यात मोठं धन आहे. मी प्रपंचिक बाजूने बोलत नाही. तळागाळातल्या वर्गाने विचार केला तर तळागाळातला माणूस सुद्धा भगवंतापर्यंत पोहोचतो. पण पहिल्यांदा इकडला परित्याग हवाय. तुम्ही कुठल्या कास्टमध्ये जन्मलो, कुठल्या योनीमध्ये जन्मलो, याचं दुःख अजिबात बाळगायचं नाही. कुठल्याही जाती जरी जन्माला आलो तर भगवंताने आपल्याला माणूस म्हणून पाठवले. हे सगळ्यात मोठं महत्भाग्य भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. जाती एकच आहे, मी माणूस जात मानतो. माणूस जातीमध्ये दोनच जाती जन्माला आल्या. जे ज्या कर्मकांडावर आपलं प्रेम लागलं दादा, त्या कर्मकांडावर आपण आपली जात ठरवून घेतली. मनोज महाराज, हे माझं वैयक्तिक वारकरी पंथांचं महत्व आहे. वारकरी पंथ एवढ्यासाठी सायास करतो. लहान थोर मोठा, निकृष्ट दर्जेचा उत्कृष्ट दर्जेचा, हे आपण ठरवलं. कोणी शिक्का नाही मारून आला. कोणी असेल, माणूसच आहे. हिंदू म्हणून जन्माला आला असं वाटत असेल तर तो कान नाही टुचून आला. काही शब्द मी माफी मागून बोलतो. मुस्लिम म्हणून जन्माला आला तो सुनता नाही करून जन्माला आला, माणूस म्हणून जन्माला आला. अलीकडे आपण त्या धर्माचा त्या कर्माचा स्वाभिमान घेतला आणि त्यातच आपण त्या तादात्म्यात बांधून घेतलो. तिथेच आपला खूप मोठा धोका झाला. कबीरजी कोण होते? कबीरजीचं स्पष्ट मत आहे, दादा माणूस म्हणून जन्मालेल्या माणसाला मानवतेच्या धर्माची शिक्षण द्या, एकतेचं शिकवण द्या, समानतेचं शिकवण द्या आणि समान जगण्याचा कायदा हक्क प्राप्त करून द्या. आणि ते झालं तरच बरं आहे. आता मोदी साहेब असेपर्यंत समान नागरिक कायदा हक्क हा आम्हाला मान्य आहे. वारकरी तत्वाला आणि वारकरीने याच्यासाठी सातत्याने प्रयास केला आणि तो फलद्रूप झाला. कोणीच लहान नाही आहे जगामध्ये. एकच जगामध्ये श्रेष्ठ आहे ब्रह्मपद, आणि त्या पदाला प्राप्त होण्यासाठी प्रत्येक माणसाला अधिकार आहे. मनोज महाराज, सज्जन कसाई कोण होता? मुस्लिमच ना. भगवंतानी त्याच्याबरोबर, तुम्ही धंदा कोणता करताय त्याच्याकडे लक्ष नाही. तुमच्या वंश परंपरेने त्या धंद्यावर तुम्हाला एक रममान होता आलं, कर्मकांड म्हणून केलाय. पण तुमची नितांत जर भावना भगवंतावर असेल तर तेही निकृष्ट दर्जेचं काम तुम्हाला भगवान करू लागतो. सज्जन कसाया विकू लागे मास, हे त्यालाही भाग्य प्राप्त करून घेता आलं सज्जन कसायाला. जात कुठली आणलात तुम्ही दादा? शबरी कुठल्या कास्टमध्ये जन्माला आली? बोलेन मी तुम्हाला. संतांनी इकडे यायला सांगितलं. लहान मोठा थोर निकृष्ट श्रेष्ठ कोणीच निकृष्ट नाही, सगळे श्रेष्ठ आहेत. यारे यारे लहान थोर याती भर त्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. सांगा, सगळे आले ना दिलीप महाराज याच्यामध्ये? सगळे आले. एवढ्यावरही संत महात्मा नाही थांबला. लोकांच्या अंतःकरणामध्ये पुन्हा संदेह उभारला.
म्हणलं यारे यारे लहान थोर म्हणत असताना हे परमार्थिक भाग्य प्राप्त करून घेण्यासाठी चारीच वर्णाला अधिकार दिला होता शास्त्राने. आता मी कोणावर टाकून नाही बोलत, माफीच मागतो. आता यूट्यूबला चाललेलं आहे, काही माझे गुरुतुल्य ब्राह्मण सुद्धा हे ऐकतील, पण मी त्यांनाही विनंती करतो. शास्त्रकारांनी ब्रह्मनीती सांगित असताना ब्रह्मनीतीमध्ये सगळ्याला समरस होता येतं, कारण सगळेच आपण त्या ब्रह्माचे अंश आहोत. मनोज महाराज हे आमच्या ज्ञानोबारायला आणि नाथ बाबाला मान्य होतं, निवृत्तीनाथाला, सोपान देवाला, मुक्ताई देवीला मान्य होतं, पण इतर पंडित असल्या ब्राह्मणाला मान्य नव्हतं. आता हे लांब जाते म्हणून मी, आता देशभरात जातं, हे लांब जाते म्हणून मी माझी वाचा सांभाळून बोलतो, पण न बोलावं तर बोलणं ही काळांची गरज आहे म्हणून बोलतो. नाथानी अत्यंताची पंगत घातली, ते ब्रह्मकर्म आहे. काय वाटतं बघा तुम्ही? ब्रह्मकर्म आहे. प्रत्येकामध्ये एकच ब्रह्म व्यापक आहे, पण ब्राह्मण कर्म आड येत होतं. त्याला ब्राह्मण कर्म आड येत होतं. ब्राह्मण कर्म आड येत असताना ब्राह्मण कर्माने पुन्हा असं बंधन टाकलं त्यावर की म्हणलं नातांच्या घरी आज कोणीच जायचं नाही पितृतिथीला जेवायला. का? म्हणलं शूद्र जेवल्यानंतर तो मंडप वाटला, स्वयंपाक वाटला आणि पुनश्च आम्ही जेवणं हे अनुचित आहे. नाही, विरोधात वागलं शास्त्रांच्या. नाही आले, पण नातानी त्यांच्या पूर्वजांना खाली घेतलं. काय ताकद आहे? ही ब्रह्मकर्म आहे, समता आहे ज्याच्या जीवनातली. ज्ञानोबारेला तेच मान्य होतं, निवृत्तीनाथाला सुद्धा तेच मान्य होतं. पण ज्ञानोबारीने थोडासा हट्ट धरला. म्हणलं दादा, आपण पावन आहेत बरोबर आहे, आपण ब्रह्मरूप आहेत बरोबर आहे, पण समाजाने समाजामध्ये घ्यायला आपले आई बाबा जे बळी गेलेत ना, त्याचा मोबदला मिळायला होय आपल्याला नको वाटतंय. बरोबर आहे तुम्ही म्हणतोय, शास्त्र रीतीप्रमाणे वागावं असं तुम्ही म्हणतोय. तरी निवृत्तीनाथ म्हणतायत काही गरज नाही त्याची पंडिताकडे जाण्याची. काय गरज आहे आपल्याला? नाही, आता ज्यांनी परिपूर्ण जगतच ब्रह्ममय जाणलं त्याला मानाची मान्यतेची काही कुठलीही गरज नाही. त्यांना समता हवी होती. त्यावेळेला ज्ञानोबा बोलतात ते बरोबर आहे दादा तुम्ही म्हणताय हो, पण लोकाचार करता तरी आपल्याला हे करावं लागेल, त्यांच्याकडे जावं लागेल म्हणतात. प्रत्यवाय हे अशास्त्री वागता जरी पावन अवस्था झाली. बरोबर आहे, तुम्ही पावन आहात, मनाने पावन आहात, भावनेने व्यापक आहात, चर अचरामध्ये तुम्ही एकच जाणता, पण लोकाचाराचा भ्रम दूर करण्याकरता तर आपल्याला जावं लागेल. तरी न्याय नाही मिळाला, चाबकाचे फटके खावे लागले. याला म्हणतात ब्राह्मण कर्म. हे माझं मत आहे मनोज महाराज, ब्राह्मण कर्म हे घातक आहे. कबीरजीने यावर तोडगा काढला. हे दोन्ही समाजामध्ये बदमाश आहेत हो ना. मुस्लिम समाजाला काजी नीट राहू देत नाही, भाग्याने जगू देत नाही, ना आम्हाला ब्राह्मण जगू देत नाही. मुस्लिम घर में काजी और हिंदू घर में बम्मन, दोनों बड़े बैमान आहे म्हणलं. कबीरजीचा गाथा काढा तुम्ही. एवढे टोले मारले कबीरजीने, समानतेने कधीच नाही जगू दिलं. म्हणून संत महात्म्यांनी ही समता जीवनामध्ये निर्माण करून दिली. हे भाग्य प्रत्येकाला प्राप्त करून घेता येतं. आपला कोणता मुद्दा होता? कुठल्याही कुळामध्ये तुम्ही जन्माला या, कुठल्याही कास्टमध्ये जन्माला या, तुम्ही भाग्यवान आहोत. मी शबरीच्याही कुळामध्ये जन्माला या, भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली शबरी एका राजांची, एका भिल्ल राजांची मुलगी आहे. ती उपवर होते, लग्नाला येते, तिचं लग्न ठरलं आणि त्या भिल्ल राजांनी 100-108 अशा बोकडांची दावण लावली. अच्युत महाराज
त्या शबरींच्या भाग्यांचा उदय असेल, कुठे जन्माला आली, पण काय विचाराची धारा असेल. ते देवकार्यांच्या पहिल्या दिवशी शबरीने विचारलं, बाबाजी हे एवढे पशूंची दावण तुम्ही कशासाठी लावलात, कशासाठी लावलात. बाबांनी सांगितलं, बाळा परवाला तुझं देवकार्य आहे, मग देवकार्य करत असताना मग तुम्ही याचं काय करणार. ते बाबांनी सांगितलं, याला मारलं जाईल, याची हत्या केली जाईल 108 5 बोकडांची, आणि पाहुण्याला याची मेजवानी दिली जाईल, आणि मग त्या परवाला तुझं लग्न होईल. आता बाबाशी नीती सांगावं तर बाबा राक्षस कर्मातला दिसायला लागला. विचारात दाबला शबरीने, ठीक आहे बाबा, एखाद्याला प्रपंचातलं पद प्राप्त करण्यासाठी एवढ्या हत्या कराव्या लागतात का. हो बाळा, तो एका भिल्ल राजांची कन्यास आणि एका भिल्ल राजांची पटराणी होणार आहे तू परवाला, आणि हे भाग्य प्राप्त होण्यासाठी हे एवढी बोकडं मारलीच पाहिजे. त्यांनी विचार केला, म्हणलं केवढा अथांग पाप आहे, केवढं राक्षसी कर्म आहे, आणि ते माझ्या प्रपंचिक भाग्यप्राप्तीसाठी ही एवढ्याची हत्या नाहीये. म्हटलं आपण निर्णय बदलला पाहिजे. रात्र होते, रात्रींचे 12 वाजले. शबरीने विचार केला, आपल्याला हे भाग्य प्राप्त करून घेण्यापेक्षा आपल्याला देव भाग्य प्राप्त करून घ्यायचे. नको म्हटलं, संसारात आपल्याला पडायचं नाहीये. आईला सुद्धा नाही भेटली हो, रात्रीतून घर सोडलं त्या पुरीनं. रात्रीतून एकाच भाग्यांची इच्छा केली मनोज महाराज. वने उपवने करत करत ती मुलगी धावायला लागली. धावायला एकटीच आहे, मुठीत जीव आहे, आणि उजाडल्यानंतर मात्र ती लपायची बरं का, कारण ती आबला आहे. आबला स्त्री आहे, भीती आहे स्त्री जीवनाला. आपल्या शोधार्थ काही दूध सोडेल आपला बाबा, पकडतील ते आपल्याला, धरून नेतील, आणि पुन्हा तेवढ्या पशुची हत्या होईल. नको म्हणलं, हे आपल्या जीवनामध्ये करायचं नाही आपल्याला. आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, एवढंच कळालं त्या शबरीला, आपण माणूस म्हणून जन्माला आलोय बस. काही प्रसंग मनोज महाराज तिच्या जीवनात असे आलेलं पाहिजे. लाकडांचे जे असे पडलेले भोगदे असतात ना काही जुन्या झाडाला, दिवस निघाला की ती त्याच्यात लपायची दिवसभर, रात्री मार्गक्रमण करायचा. एक दिवस केशव महाराज तिच्या जीवनात असा आला, लपायला जागा सापडत नव्हती, फटफट व्हायला लागलं. एक उंट मरून पडलेला होता, त्याचं शरीर सडलेलं होतं. त्या उंटाच्या शरीराचा बोगदा होता अनंत महाराज. तिने विचार केला, आता दुसरीकडे लपायला जागा तर नाहीये, पण कदाचित हे बरंच होईल, आपण या घाण शरीरात जर लपलो, थोड्या वेळापुरती आपल्या जीवन कल्याणासाठी आपल्याला घाण सहन केलेली बरी, पण आपल्या जीवनाची घाण होता बरी नाहीये हे तिला कळलं. आणि त्या उंटांच्या त्या प्रेतात लपली ती. एक दिवस, अख्खा दिवस काढला हो त्या शबरीने. वाचलं मी शबरी चरित्रामध्ये जुनं एक, माझ्याकडं माझ्या दादांचं एक छोटं पुस्तक होतं, शबरी इतिहास म्हणून. आता सापडत नाही, मी बरीच चौकशी केली, मला अलीकडे ते सापडलं नाही महाराज. आणि मी जे ते वाचलंय ना, ते अलीकडं मला वाचायला मिळत नाही आता. असं करत करत महाराज तो आपला प्रवास करत, रात्रीचा बेरात्रीचा करत मातंग ऋषीचा आश्रम गाठला तिने. आणि तिथे सुद्धा काय किती कष्ट खाल्ले हो स्वातंत्र्यासाठी तिने, भगवंताच्या प्राप्तीसाठी. 6 महिने लपून सेवा केली. म्हणलं आपण यातीही नव्हत, भिल्ल वंशामध्ये जन्मलेले होत. हा ऋषी आश्रम दिसतोय, सोडून जावावं तर आता कुठे जायचं, आपलं जीवन कसं जगायचं. संतांचाच आश्रम बरे असं वाटलं, पण अकस्मात पुढे जावं तर ब्रह्मचार्याचा आश्रम आहे, स्त्री जाणे योग्य नाहीये. या दोन्ही बाजूंचा विचार ठसकायला लागला जीवनामध्ये. पण राहुलं नाहीये, ती लपून सेवा करायला लागली ऋषी आश्रमावरली. रात्रीच उठायचं 12च्या पुढून, सडास मार्जन करायचं, फुलं आणून टाकायचे.
6 महिन्यापर्यंत नाहीच पत्ता लागला. एक अजिब वाटायला लागलं मातंग ऋषीला. म्हणलं हे कोण करत असेल, काय घडत असेल हा चमत्कार. आणि 6 महिन्यापर्यंत चौकशी करता करता मातंग ऋषींच्या आश्रमाला एक दिवशी असं वाटलं की मातंग ऋषीने आपणच लक्ष केलं पाहिजे. म्हटलं मातंग ऋषीने रात्र जागली आणि रात्रीच्या 12च्या पुढून ही कुमारिका सेवा करायला लागली त्या प्रांगणातली. आणि मग ऋषीवर्याने विचारलं, बाळे. ती हपकली. जी महाराज. कोण तू? मला क्षमा करा महाराज, फक्त माझा ऐकून घ्या. ऐकून घेईपर्यंत मला थोडंसं धीर द्याल का? संत धीरच देत असतात. बोल बाळा, कोण तू? मग अमुक भिल्ल राजांची मी कन्ये. मग इथं कसं काय आली तू? घडलेला पूर्ण वृत्तांत सांगितला मी, त्याचा परित्याग केला. मला नको आहे ते चित्र, रडवलं मला त्या चित्राने. प्रपंचात पदार्पण होण्याच्या अगोदर जर एवढी हत्या होत असेल तर ते मला नको वाटतं. मला त्या परमात्म्याशी प्राप्त करून घ्यायचे म्हणून मी इथे आले बरं का. त्याचा त्याग केलाय मी. असा आले इथपर्यंत. धीर धर बाळा, काळजी करू नको. आता अभय तुला माझ्याकडून, तुला राहता येईल इथे. अभय दिलं, आश्रय दिला आणि तिथेच त्या पर्णकुटीमध्ये सेवा करत तिला एक छोटासा आश्रम घालून दिला आणि ती नित्यनेमाने सेवा करू लागली. योग असा आला, सतसंगतीमध्ये बरेच दिवस गेले आणि अकस्मात पहिल्या दिवशीच गुरुवारीने सांगितलं, बाळा. जी महाराज, मला निघायचंय बाळा उद्याला. कुठे निघणार महाराज तुम्ही? म्हणलं माझं आयुष्य संपलं माझ्या सृष्टीतलावर, मर्यादित राहावं लागतं. मला उद्या जायलाच, माझ्या निजधामाला जायचे. ती धाय मोकलून रडायला लागली. आई तू जाणार, मी आता कुठल्या आधारावर राहीन इथं? सर्वस्व आई बाबा तुम्हाला समजून मी माझं जीवन जगलं. या पोरक्या जीवनांचं काय होईल? काळजी करू नको बाळा, विश्वास ठेव माझ्या वचनावर. सर्वस्वाच्या केलंय ना त्याग तू, आणि सर्वस्वाचा त्याग केल्यानंतर भगवान त्याच्याकडेच येत असतो. तू भाग्यवान आहेस. नाही डावलणार तुझं भाग्य भगवान. मग महाराज माझं कसं? येतेच काही काळ याच आश्रमावर तू तुझी जीवन यात्रा पूर्ण कर. शब्दावर विश्वास ठेव. तू काही करायची साधना आता शिल्लक नाही राहिली. जी जीवनामध्ये भगवंतासाठी करायचे ते सगळंच तू केले. ओलांडलंय तू, उमरटा प्रपंचाचा ओलांडलाय. आणि खरंच प्रपंच जाळल्याशिवाय मनोज महाराज भगवान इथे येऊ शकत नाही. हो, तुकोबाराय सुद्धा बोलतात, देवा कार्य माझ्याकडे येत नाही ते भाग्य का मला प्राप्त होत नाहीये. जाळलोय ना प्रपंच आड येत असणारा, जाळोनी प्रपंच बैसलो अंगणी. काय साधना असेल जीवनामध्ये हे भाग्य प्राप्तीसाठी? मग कोणतं भाग्य तुला पाहिजे सांग ना. देवा मी अजून खूप कमी आहे ते भाग्य प्राप्तीसाठी. ते भाग्य माझ्याकडे यावं. ऐसे भाग्य कैला हाता होईन, जग देखेन ब्रह्मरूप. ती नजर माझ्याकडे कमी आहे. जगातली प्रत्येक व्यक्ती मला ब्रह्मस्वरूपात दिसावं ते भाग्य मला हवंय. हे मी कशावर बोलतो? ते शबरीला पाहिजे होतं. शबरी रस्ता पाहत होती. गुरुवर यांनी सांगितलं, तू कुठे जायची गरज नाहीये. तुझं अंतःकरण शुद्ध झालं, तो भगवान परमात्मा येथे येईल. फक्त रस्ता पाहत जा. काही दिवस जातात. गुरुवाक्यावर विश्वास आहे, श्रद्धा आहे. अखिल ब्रह्मांडाचा मालक या पर्णकुटीत येईल. कधी कधी संदेही आणला जातो अंतःकरणामध्ये. एखाद्या भिल्लांच्या पुरीचा अंगीकार करेल, उद्धरेल एखाद्या भिल्लांच्या पुरीला. विश्वास नेहो तर वाक्य संतांचे आहेत. आणि खरंच विश्वास ठेवज. आईसी सुखवचनी आहे, विश्वासही अनुभवी पाहे. जे शब्द असतात ना मंत्र्याचे पुढाऱ्यांचे, ते तुम्हाला आश्वासन देतात, विश्वास देतात. त्याला पर्याय मार्ग नसतो. मला तिकडं जायचं नाहीये, पर्याय मार्ग नसतो. त्यालाही कधी कधी सांभाळून घेत जा. अविश्वास करू नका त्यांच्या वाक्यावर. कधी 10 वेळेला एखादा तरी शब्द पालन करतात, त्यांनाही आपली गरज राहते.
पण महाराज ते 5 वर्षालाच एकदा येतात हो. शबरीचा अटळ विश्वास आहे गुरुवाक्यावर. तिने विचारलं होतं, ब्रह्मांडाचा मालक येईल मग मी त्यांच्यासाठी काय आदर करणार महाराज? मी दुबळी आहे ना, पात्रहीन आहे. बाळा, पात्रहीन असलेलीच, अपात्र असलेलीच आता पात्ररूप ठरली तू. ज्याच्यावर आपली उपजीविका भागवते ना, तोच आदर त्या प्रभूसाठी सुद्धा. हे सगळंच प्रभूने निर्माण केलेलं आहे. आणि मग ती दररोज काय करायची? प्रभू येतील म्हणायचं, 4 दिवशीने रस्ता पाहायचा आणि नित्य नेमाने ज्या ज्या ऋतूमध्ये जे जे फळे मिळतात ना, तेच फळ ते आणायची. मग वसंत ऋतू असेल, आंबे आणायचं. त्याच्यामध्ये आंबेच मिळतात, पण त्या काळात काही प्रभूला येणं नाही झालं. हिचं दुर्भाग्य असेल थोडं, अजून संधी लांब असेल भाग्यांची. कधी द्राक्ष मिळतात, आता याही मोसमात नाही प्रभू आले. पुढे जांभूळ मिळतात, त्याही मोसमात, त्याही ऋतूत नाही भगवान आले. पण रस्ता पाहिला, शिडी झाली, फळं टाकून दिली, वाळून गेली. पण पुढे बोरांचं सीजन आलं. कधी माझे प्रभू येतील म्हणून ते द्रोणामध्ये दिवसभर आपली संध्या सारवायची, नामावळी जपावायची आणि शुद्ध अंतकरणाने ती बोरांच्या बागेत पडलेलं प्रत्येक बोर झाडांचं चावून बघायचं, कातरून बघायचं. गोड लागलेलं बोर धोरणामध्ये जमा करायचे आणि आंबट तुरट लागलेली जी बोरं आहेत ना, करवट लागलेली, ती टाकून द्यायची. महाराज, काय प्रेम सामावला असेल. तो भाग्यांचा समय जवळ आला. आणि खरंच एक दिवस प्रभूजीची लक्ष्मणासह स्वारी शबरी आई साहेबांच्या आश्रमावर जाते. नजर टाकली की हो, गुरुवर्यांनी सांगितलं होतं की आईचे भाग्य लाता होईन. तो माझा हाच प्रभू आहे. मिठी मारली पायाला, पाणी घेतलं मडक्यात. प्रभू, काय करावं? पाय धुवावं असं वाटतंय, पण हे आपत्रे पाय धुवायला सुद्धा माझ्याकडे पात्र नाही. एवढी मी दैवहीन आहे, भाग्यहीन आहे. पण खरंच भाग्य त्याच्यात देवांचं सुद्धा भाग्य. देवाला तेवढं कधी मिळत नाही आपल्याकडून. कुण्या भडव्याकडून नाही मिळतं, बोक्या महाराजाकडून सुद्धा काही नाही मिळतं देवाला. ते शबरीकडून देवाला मिळालं. देवांचं सुद्धा भाग्य, देवाला सुद्धा भाग्य उजळायला देवांचा असा भक्त मिळावा लागतो. एवढा भाव त्या देवाला देणारा सुद्धा महात्मा लागला जातो. देव त्याची सुद्धा प्रतीक्षा करत असतो. डोळ्यांचे अश्रू पायावर वाहतायत. पाय धुतले देवांचे, दोन्ही तळहात देवांच्या पायाखाली ठेवलेत. देवानी वर धरलं, हाताला धरून उठवलं. शबरी, उठ. सगळं पावन झालं. एवढा भाव कोणीच नाही मला दिला. पण मला भूक लागलेली, काही खायला आहे का? देव मागून घेतो हो. शबरीने तो ठेवलेला बोराचा द्रोण जवळ घेतला, प्रभूजीच्या हातात दिला. काय प्रेम असेल त्याच्यामध्ये. प्रभूजीने 4-2 बोर त्यातले उचलले, दिली प्रभूजी महाराज. एकही बोर अनसूट नव्हतं. आपण देवाला स्वयंपाक करत असताना लेकराला काय म्हणतो? लेकरू काय मागता अनंत महाराज? आई मला भूक लागली ग, ते खायला देशील का? ते म्हणते थांब घुबडा, देवाला नैवेद्य दाखवायचं आहे अजून. एवढंच आपलं असतं. आपल्याकडे अनसूट नाही आहे अजून. खरा भाव तो अनसूट आहे. त्या भावाला कुठं गालबोट लागू देऊ नका. असा अनसूट एकच पदार्थ आहे, तो भाव. ते बोरं उष्टी होती, पण अनसूट हा भाव त्या बोरात लोपलेला होता. जाणलं प्रभूने. दादा, आपण कसे आहोत, आपल्या आत काय चाललंय, आपण बाहेर काय आहोत, हे देवाला एक कळतं आणि संताला एक कळतं. कारण महाराज बोलतात, ज्ञानोबा सुद्धा बोलतात,
तुम्ही काही करा, काही केलं देवाला कळतं. भावनेतून केलात का, कसं केलात का, सोंगातून केलात. आयशे पुढीलशी घेतो, जाणे सकाळांचा हृदयस्तू परी उभा अशी निवांतो ते वेळी. हे द्रौपदीच्या चारित्र्याला जाणल्यानंतर हे ओवी लागू होते तिथे मनोज महाराज. मला तिकडं जायचं नाहीये, पण आता इकडे यांना सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. आपल्याला वाटत असेल तो पाहत नाहीये, तो सर्वगत आहे, पाहतो. त्याला अनंत डोळे आहेत. घोगरे महाराज तो अनंत डोळ्याचा आहे, तो अनंत कानाचा आहे. हळू जरी आपण बोललो तर आपण काय बोललो तेही ऐकू जातं. आपण कुठल्या भावनेत बोललो तेही त्याला कळतं. कळलं भगवंताला, पण भगवंतानी लोकाचार रीतीने म्हणून विचारलं. म्हणलं शबरी जी प्रभू, हे कातरल्यासारखे वाटतं मला. हे काय झालंय नेमकं मला कळत नाही, सांगशील का? तिच्या डोळ्याला अश्रू येतात. ती म्हणायला लागली प्रभू हे तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडं काही नाहीये. अखिल कोटी ब्रह्मांडाचे मालक, पळसांच्या पानाचा द्रोण आहे. काय लायकी आहे हो, पण त्यात भाव आहे मुख्य. फळं देते तर आंबट चिंबट बोर आहेत, ते अनसूट नाही देत देवा. मी तुम्हाला क्षमा करा. मी कातरून पाहिले ते, हो कातरून पाहिले, पण त्यात माझा हेतू वेगळा होता. मला असं वाटायचं आल्यानंतर मी माझ्या प्रभूला काही चारेन, ते माझ्या प्रभूला मधुर लागलं पाहिजे. देवा त्याच्यासाठी चारण्यासाठी या मोसमात मला बोरच मिळाले, दुसरं काही नाही मिळालं हो. मोसम सफरचंदचा नव्हता, आंब्याचा नव्हता, द्राक्षाचा नव्हता, पण बोरांच्या मोसमात आलेत देवा तुम्ही. नावीलाज आहे आता, दुबळे आहे मी. ती बोरं जमा केली आणि बोरं जमा करत असताना हे वेड्या मनाला असं वाटलं भगवान माझ्या प्रभूच्या तोंडात पडल्यानंतर हे आंबट लागायला नकोयत, खरट तुरट लागायला नकोयत. हा माझा हेतू होता. मग सांग ना पुढे बाळा, सांग. माझ्या पामर जीवाला जे गोड लागलं ना ते जमा केलं, आंबट तुरट लागलेली मी टाकून दिले प्रभू. माझ्याकडे देण्यासारखं काही नाहीये, एवढं देण्यासारखं आहे. बघता बघता अश्रू येत आहेत डोळ्याला. प्रभूला धीर नाही धरवला, हृदयाशी लावलं बाळ, काळजी करू नको. मला तेच लागलं जातं, मला प्रेमच लागलं जातं. त्यात तुझं प्रेम सामावलं, त्यात तुझा भाव सामावला. मला आज तागायत हे कोणीच नाही दिलं. माझं भाग्य आहे बाळा, आज मला आज भाव चाखायला मिळाला. प्रभूजींनी मट ती बोरं खाऊन घेतली. काय भाव आहे त्याच्यामध्ये, मला याच्यातून काय सांगायचंय. दिलीप महाराज, कुठल्या कास्टमध्ये आपण जन्माला आलो, कुठल्या घराण्यात जन्माला आलो, गरीबाच्या का दारिद्र्याच्या, याचा विचार करू नका. माणूस म्हणून जन्मलोय, देवापर्यंत जाता येतं. देवभाग्य घरापर्यंत आपल्याला आणता येतं. शबरींच्या आश्रमापर्यंत देव जातो. तर कमीत कमी आपल्या नजरेसमोर जीवनामध्ये एकदा तर त्याला पाहायला मिळावं आपल्याला, एवढी तरी इच्छा कराल का आपण? सांगत असताना मी काय बोलतो, प्राप्त ऐश्वर्यांचा त्याग करावा लागतो आणि मग हे भाग्य प्राप्त करावं लागतं. आणि भगवंतानी बोरं तर खाल्ली, एवढात नवल नाहीये, पण स्वयं भगवंतानी जिचा उद्धार केला, जी पुष्पक विमानामध्ये जाते. आता भाग्य कुठले? देव भाग्य येते घरा, संपत्ती त्या सकळा. देवच घरी आल्यानंतर सगळी विश्वातली संपत्ती आपल्या घरी आली. हे तुम्हा आम्हाला प्राप्त झालेलं आहे. कोणतं? नरदेव प्राप्त झालेलं आहे. याच्यातून तिथपर्यंत भाग्य प्राप्त करून घेता येतं. पण वैश्विकच भाग्यावर आम्ही अवलंबून राहिलो आणि एवढ्यावरच राहता पुढे महाराज बोलतात, जोड करून दिले बरोबर आहे बाबा, पण पचवायचं जर नाही कळालं, पचवायचं तर अवघड आहे. जोडीले भोगावया विपाय होय.
आपण याच्याकडून श्रीमंती प्राप्त होण्याचा प्रयत्न करतो, स्वर्ग मिळवण्याचा प्राप्त करतो, इंद्रपद मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण याच्यापेक्षा तुम्ही देवप्राप्तीसाठी झटाना. देवप्राप्तीचं साधन भगवंतानी आपल्याला हे दिलं. नवे. दुसरी गोष्ट, अनंत वेळा जन्म मृत्यूच्या चक्रात दारिद्र्यामध्ये जे भटकत आलोय ना, ते दारिद्र्य नष्ट करून स्वयंस्वरूपाशी समरस होण्याचं सामर्थ्य भाग्य भगवंताने आपल्याला या नरदेहात दिलं. महाराज बोलतात, मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिला असे. सांगा, हे केवढं मोठं भाग्य परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे. मग या भाग्यामध्ये आपण कधीतरी समाधान मानलो का? याच्यामध्ये आपण कधीच समाधान मानत नाहीये. हे कळलं पाहिजे. हे कळून घेण्याची नितांत गरज आहे. आणि हे कळण्यासाठी हा सत्संग आहे. हे कळण्यासाठी हे भाग्यांचं चित्र तुम्ही आज उभारलंय. राखा, या चित्रामध्ये आपलं चारित्र्य योग्य घडावं आणि आपण चारित्र्य संपन्न जगावं. आपण त्या भाग्यापर्यंत पोहोचतो ही माझी इच्छा आहे तुमच्या चरणी. मी बरंचसं काही बोललोय बरं का, पण पुढे भगवंत म्हणतात जोडिले भोगावया विपाय होय. त्यावेळेला अर्जुन म्हणायला लागला, मग देवा हे कसं काय? भगवान बोलतायत, बाबा त्याला आयुष्य नावाची संधी दिली, पण माणूस म्हणून जन्माला त्याला मानवी जीवनाचं मोल नाही कळाल्यामुळे मागलचे संस्कार जे काही अन्य यवनीत भोगलेले होते ना, त्याच संस्काराने हा जीवन जगायला लागला. आणि हे जीवन जगता जगता याच्या आयुष्याचा एक एक क्षण काळ मोजायला लागला. काळ आपली चुरी व्हायला लागली ना मनोज महाराज. एक मिनिटाने आपलं आयुष्य काळांच्या जाबाडात जमा व्हायला लागलं. मग आपण इकडं वैश्विक भोगामध्ये, वैश्विक संपत्तीमध्ये, लोकाचारातल्या संपत्तीच्या भाग्यांचा हव्यास करता करता आपलं आयुष्य थोडं थोडं काळांच्या जाबाडात जायला लागलं. अजिबात कळालंय का आता आपल्याला? आपण याच्यावर किती बेसावध आहोत. हे आयुष्य नावाची संधी हे सुद्धा भाग्यच आहे, पण हे थोडं थोडं काळाच्या जाबाडात जायला लागलं. आणि जाता जाता एक दिवशी आयुष्य नावाची संधी संपली. आपला वेळ संपला. आपला वेळ संपला. प्रवचनाचा बी संपला आणि आयुष्याचा संपला असं समजून चला. मग त्यावेळेला आपण आता परमात्मा प्राप्ती कधी करणार? अवघड आहे की नाही? म्हणून आयुष्य जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत सावध व्हा आणि याच्यावर तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घ्या. हे एवढं मोठं भाग्य भगवंताने आपल्याला या मानवी जीवनामध्ये दिलेलं आहे. म्हणून भगवान परमात्मा बोलतात, जोडिले भोगावया विपाय होय. होतं म्हणलं, खटमन काळाने जर मजल मारली आपल्यावर तर झालं, पुढचं राहून गेलं ना. मग आता आपलं काम आपण कधी करणार? परपंच तरी आपला अन्य जन्मामध्ये, माणूस जन्मातून जर पुढे गेलो, आणखीन स्वान शुक्राच्या यवनीत गेलो, तिथे भोग विषय संसार सगळंच आहे तिथं सुद्धा. मग या जीवनामध्ये याचा थोडा थोडा परित्याग करा, अभ्यासाने याच्यातून थोडं बाहेर निघण्याचा प्रयत्न करा, अनेक उपाध्या तोडण्याचा प्रयत्न करा आणि सर्वस्वाचा परित्याग करून एकदा त्या भगवंताशी विलीन व्हायचा प्रयत्न करा. या जीवनामध्ये माणूस म्हणून जन्माला आलात तर कुठल्याही कास्टमध्ये जन्मल्यानंतर हे भाग्य प्राप्त करून घेता येतं. म्हणून इथे ज्ञानोबाराय बोलतात, कृष्ण परमात्म्याचा अर्जुनांचा जो हा संवाद आहे तोच संवाद ज्ञानोबारे तुम्हा आम्हाला सांगतात. तरी निदान जोडावया भाग्य घडेगा धनंजया. भाग्याने मिळतं, भाग्यात नसेल तर मिळत नाहीये. पण मिळालं तर जर आपल्याला त्याचं महत्त्वच कळालं, त्या नियमाने जर वागलोच तर याच जन्मामध्ये उद्धरून जातो. आणि नाही कळालं तर मग पुन्हा जसं मागे भोगत आलो ना, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा भाऊ थोर ओळशिया. मागं तसं पुढं असं राडगाडगड चालू ठेवू नका. आणि याच्यावर विराम देऊन या जीवन यात्रेवर आता वास्तविक पाहता त्या ब्रह्मस्वरूपाशी तदाकार होण्याचं भाग्य तुम्ही घेऊन आलेत. भगवंतानी तुम्हाला दिलेलं आहे, हे कळून घेण्याची गरज आहे. म्हणून इथे ज्ञानोबाराय बोलतात, तरी निदान जोडावया भाग्य घडेगा धनंजया, जोडिले भोगावया विपाय होय. यथामथी यथाशक्ती ओझरत्या वेळामध्ये
ओवीचा अर्थ मला नाही लागत. म्हणजे गरजाऊ गोष्टी, जे गरजाऊ शब्द आहेत, जी काळांची गरज आहे, त्याच्यासाठी मला काही बोलणं भाग पडलं बरं का मनोज महाराज. यातला एकाही विचाराचं जर तुम्ही अनुकरण केलात तर या ज्ञानोबा यांच्या ओवीला विशेष किंमत आली असं समजू, आणि तेच या प्रवचनरूपी सेवेला पूर्ण विराम देऊ. गाथा हो. समचनन दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, तेथे दुश्चित जणी जडो दिशी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशवंत. मंगलाचरणांचा अभंग तुकोबारायांचा. महाराज काय तुकोबारे सुंदर बोलतात. देवा मला हे हवंय. मग काय हवंय तुकोबा? ज्याचे पाय समान आहेत. आता जगात कोणाचे नाहीत, बाकीचे कुठं आडी मारलेले आहेत, कुठं उभारलेले आहेत, कुठं लांब पडलेले आहेत, कुठं आजारी आहेत, कुठं भोग घेत असलेले आहेत. बोले नाही अभंगावर कधीतरी. मला तिथे सुख वाटत नाही. मग काय हवंय तुला? तुमच्या समान पायावर माझी दृष्टी असावं, बस एवढंच मला द्याल का? मग कुठं ते विटेवरी साजिरी, ज्या विटेवर तुम्ही वाहत ना तिथेच माझी नजर असावी. असा जो परमात्मा, तेथे माझी हरी वृत्ती राहो. माझी वृत्ती बाह्य मार्गाने न धावता, माझी वृत्ती बाह्य धावली तरी तिथेच थांबावं. अंतरात्म्यामध्ये पाहत असताना विटेवरलेच पाय माझ्या अंतरात दिसावं. दुसरं काही लागत नाही का म्हटलं भगवंतानी. तुकोबाराय बोलतात, जगामध्ये एक देवा तू जर सोडलास तर बाकीचं सगळं काय आहे? माईक पदार्थ आहेत. माईक म्हणजे आज दिसतात उद्याला नसतात. अनेक न लगे माईक पदार्थ. काही दुसरी अर्थता जीवनामध्ये नाहीये म्हटलं. तेथे माझे अर्थ नको देवा. तिथली मला चाड नको, तिथली मला अपेक्षा नको लोकाचारातली. भगवान पुढे बोलतात, तुला ब्रह्मपद नको का? ब्रह्मदेवाचं पद द्यावं असं मला वाटतंय. तुकोबारे बोलतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, तेथे दुश्चित जणी जडो देशी. वाटतं इथून ते पद मोठं, पण देवा तिथं गेल्यावर लय अवघड आहे. नको नको म्हणलं, घातक आहे. घातक असलेलं मला नकोच. तिथं माझं चित्त नको. म्हणलं कसं काय लय शाना झालायस का म्हणतात. हे प्रेमातलं बोलणं आहे मनोज महाराज देवाचं आणि तुकोबारायचं. एवढं कधीपासून कळालंय तुला? नेमकं यातलं काय वर्म कळालं तुला? तुकोबारे बोलतात, देवा तुम्ही मला वेडा म्हणा, शाना म्हणा. तुका म्हणे त्याचे कळेले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. त्याच्यासाठी करणारं जे कर्म आहे, त्याच्यासाठी आचरणा जो धर्म आहे, आणि तिथलं मिळालेलं जे पद आहे, हे सगळंच नाशिवंत आहे. त्याच्यासाठी आटास करणारा मी नाही. मला कसं कळत नाही? काही काही पोरं म्हणत नाहीत, बापा लय शाना झालायस रे, कालट्या तुला केव्हापासून कळालंय? बाबा तुम्हीच शाने हो की माझी का चूक आहे? बोलतात की नाही काही पोरं. बापाच्या करंगळीला धरून बोलतात, ते गोडच वाटतं हो. आता जगांचा हा बाप आहे, हे बापाच्या करंगळीला धरूनच बोलणं आहे तुकोबारायचं.
देवा आता तुमच्या सानिध्यात तुमचं लेकरू असल्यानंतर अनुशिकता गुण कोणाचे राहणार? तुमचेच ना. मग मला कसं काय कळत नाही? तू का म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. म्हणून देवा मला ते नको. अनेक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ जडो देशी. देवा ते नको, मला तूच हवंय. म्हणजे देवाची या चाडे आळवावे देवा, ओस दे भावा करून या. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीश भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठाला 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 विठाला. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.